काल भारतीय विद्यापीठच्या कॅम्पसमध्ये असाच एक जण भेटला। बिचाऱ्याचं नाव नाही सांगत, नाहीतर त्याला वाईट वाटेल। 3000 रुपयांची मंथली मेस लावली आहे आणि जेवलाय मात्र फक्त 6 दिवसच। आणि पिझ्झा, बर्गर, चहा, कॉफी आणि सिगरेटचं बिल झालंय महिन्याचं 13,000 रुपये। काय करायचं अशा तरुणांचं? समजवण्या पलीकडचा विषय आहे हा। पैशांची किंमत त्याच व्यक्तीला चांगली कळते ज्या व्यक्तीने गरिबीचे चटके सहन केलेले असतात। बापाने दिलेले 500 रुपये आम्ही काही क्षणात असेच खर्च करून टाकतो, कारण ते पैसे कमवण्यासाठी आम्हाला कुठेही घाम गाळावा लागलेला नसतो। परंतु त्याच 500 रुपयांसाठी कुठेतरी 8 तास आम्हाला काम करावं लागतं ना, तेव्हा मात्र आम्ही पैचा हिशोब ठेवतो। माझे चुलते मला नेहमी म्हणतात की आपण 1 रुपया जेव्हा कमवत नसू तेव्हा कुठल्याही प्रकारचा खर्च करण्याचा आपल्याला नैतिक अधिकार नसतो। 1 रुपया तेव्हा खर्चायचा जेव्हा आपण 10 रुपये कमवू। कठीण काळामध्ये आणि संघर्षाच्या काळामध्ये जर मानसिकरित्या कणखर राहायचं असेल ना, तर आपल्याला खर्चावरती नियंत्रण ठेवायला यायलाच हवं। आवाढव्य खर्च टाळणं हा पण एक प्रकारचा इन्कमच असतो, परंतु दुर्दैवाने या गोष्टी कुणालाच कळत नाहीत आणि ज्यांना कळतात त्यांना स्वतःवरती नियंत्रण ठेवता येत नाही, मग होतात कर्जबाजारी। गरज नसताना आणि आर्थिकदृष्ट्या तितकं सक्षम नसताना 1.5 लाखाचा आयफोन घेण्यापेक्षा 10-20 हजाराचाच मोबाईल घ्यावा आणि उरलेले पैसे इन्व्हेस्ट करून त्याचे 10 लाख रुपये करावे, मग मात्र अभिमानाने 1.5 लाखाचा मोबाईल घ्यावा। परंतु नाही, आम्हाला असं अजिबात करायचं नाहीये, कारण आम्हाला शो ऑफ करायचंय। आम्हाला लोकांना दाखवून द्यायचंय की आम्ही किती श्रीमंत आहोत ते।